मेट कुठं होतं, मेटावर कोण राहत होतं आणि मेटाचा गडाशी काय संबंध? मालुसरे, मेटावर असणाऱ्या लोकांना तुम्ही गुडघ्यावर बसवलं, त्यांच्या माना उडवल्या, त्यांचे तुकडे तुकडे जरी केले तरी ती लोक गडाबद्दल एकही शब्द सांगणार नाहीत. लोक खाल्ले येतात, आल्यावरती दादा तुम्ही इथलेच, हा इथलाच आहे, मग इथं जेवण कुठं चांगलं मिळतं? अरे कधीतरी कोणीतरी येऊन विचारा, अरे आपल्या मावळ्यांनी 500 सैन्य घेऊन 1800 कसं मारलं? तुम्ही 4थीचं पुस्तक वाचलं, पुस्तकामध्ये पाहिलं यशवंती नावाची घोरपड, तुम्ही पिक्चर पाहिला, पिक्चर मध्ये पाहिलं राजगड, राजगडावर निघाले यशवंती घोरपड पाहिली, घोरपडीच्या साहाय्याने कडा सर केला, गड जिंकला. आपला इतिहास असा नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे का, मी आजोबा पंजोबांनी शिकवलेलं ज्ञान तुम्हाला देणार नाहीये, मी त्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाहीये, किंवा मी 4थीच्या पुस्तकातली घोरपड वाचून इथं उभा राहिलेलो नाहीये. आपल्या मावळ्यांनी 500 सैन्य घेतलं, गडावरती 1800 मारलं. लोक खाल्ले येतात, आल्यावरती दादा तुम्ही इथलेच, हा इथलाच आहे, मग इथं जेवण कुठं चांगलं मिळतं? अरे कधीतरी कोणीतरी येऊन विचारा, अरे आपल्या मावळ्यांनी 500 सैन्य घेऊन 1800 कसं मारलं? अरे कधीतरी विचारा या मावळ्यांनी गनिमी कावा कसा केला? अरे कधीतरी विचारा या मावळ्यांचं किती रक्त सांडलं? या गोष्टी मी आता माहितीला सुरुवात करतो. आनंदाचा क्षण होता. मालुसरेंच्या घरी मुलाचे लग्न होते. मुलाचे लग्न असताना अक्षदा रूपी तानाजीराव मालुसरे राजगडावर पोहोचले. राजगडावरती पोहोचलेले असताना महाराजांची लगबग चालू. एका दिवसात किल्ला जिंकायचा आहे. 300 सैनिकांची बैठक बसवली. समोरचा किल्ला कोण घेणार? एकही मावळा हो म्हणत नव्हता. एकही मावळा हो म्हणत नसताना महाराज म्हटले आम्ही स्वतः निघतो. स्वतः निघतो म्हणताच मालुसरे महाराजांच्या समोर मुजऱ्याला उपस्थित राहतात. मुजरा मुजरा महाराज मुजरा, रायबाचं लग्न, रायबाच्या लग्नामध्ये नक्की यायचं. मालुसरे त्या ठिकाणी महाराजांना रायबाच्या लग्नात आमंत्रण देतात. महाराज काय म्हणतात? मालुसरे मुलाचं लग्न तुम्ही थाटामाठाने लावून द्या, तोपर्यंत आम्ही गड कोंढाण्याच्या स्वारीवर जाऊन येतो आशीर्वादाकरिता. मालुसरे म्हणतात तुम्ही आशीर्वादाकरिता परत येणार, तोपर्यंत आम्ही आमच्या मुलाच्या लग्नामध्ये वर बाप काही शोभले जात नाही. आधी लग्न होईल त्या कोंढाण्याचं, मग होईल ते माझ्या रायबाचं, असं म्हणून निवडक 500 सैन्य घेतलं जातं. आणि निवडक घेतलेलं 500 सैन्य घेऊन तानाजीराव मालुसरे गड कोंढाण्याकडे चाल करतात. चाल केलेली असताना गडावर 1800 सैन्य होतं. गडाची दुसरी ताकद म्हणजे काय? गड कोंढाणा स्वतः मध्ये खूप बळकट होता. तिसरी ताकद जर सांगायचं म्हटलं, उदयभानाला 1800 सैन्याची गरज नव्हती. उदयभान स्वतःच्या अंगामध्ये हत्तीची ताकद घेऊन फिरत होता. आपल्या युद्धामध्ये त्याची ताकद तुम्हाला स्पष्टपणे समजेल. हत्तीची ताकद त्याला का म्हटलं जायचं? या 3 ताकदी गडावर असताना 500 सैन्य घेऊन मालुसरे निघाले. व 500 सैन्य नेण्याचं जे कारण आहे, त्याचं जे उत्तर आहे, हा आपला जुना इतिहास देतो. जुना इतिहास काय सांगतो? मराठ्यांनी कधीही जास्त सैन्य नेऊन कमी सैन्य मारलं नाही. कमी सैन्य घेऊन गेले, जास्त सैन्य मारून परत आले. त्यासाठी जे डोकं वापरलं त्याला गनिमी कावा असे म्हणतात. गनिमी कावा करण्यासाठी सगळ्यात महत्वाची लागते त्या ठिकाणाची माहिती. गडाची माहिती मिळवायची, तर गडाची माहिती गडावरच्या सैन्याकडून आपण विचारू शकत नाही. मग गडाची माहिती मिळवायचं ठरवलं तर 10-15 सैन्य काय म्हणते, आपल्याला मेटावर बताते हो क्या इधर आके आप थोड़ा सा, ये सुन रहे हैं लोग, आप 3 लोग बात कर रहे हैं. तुम्हाला सांगतो 10-15 सैन्य उभं राहिलं. सैन्य उभं राहून काय म्हणते, मालुसरे आपल्याला मेटावर गडाची माहिती मिळू शकते. त्याच्यामध्ये अजून 10-15 जण उभे राहतात. काय सांगतात? मालुसरे मेटावर असणाऱ्या लोकांना तुम्ही गुडघ्यावर बसवलं, त्यांच्या माना उडवल्या, त्यांचे तुकडे तुकडे जरी केले तरी ती लोक गडाबद्दल एकही शब्द सांगणार नाहीत. आता हे मेट कुठं होतं, मेटावर कोण राहत होतं आणि मेटाचा गडाशी काय संबंध, हे आधी लक्षात घ्या. आपल्या इतिहासाची सुरुवात द्रोणागिरीच्या कड्यापासून पुढे होत नाही. आपल्या इतिहासाची सुरुवात गनिमी काव्यापासून पुढे सुरुवात होते. लक्ष द्या, तुम्हाला समजेल मेट कुठं होतं, काय होतं. आपल्या गडाला तटबंदी किती आहेत? किती आहेत आपल्या गडाला तटबंदी? जी आपल्याला दिसते तीच, जी कड्याला आहे ती एकच तटबंदी. पण मुळात आपल्या गडाला एक तटबंदी नव्हती. आणि सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट,
ती म्हणजे काय? तुम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणावरनं आलाय, बरोबर आहे की नाही? वेगवेगळ्या ठिकाणावरनं आलेले असताना प्रत्येकाच्या आजूबाजूला एक वेगळा किल्ला असेल. प्रत्येकाच्या आजूबाजूला वेगळा किल्ला असताना तुम्हाला मेटांबद्दल काय माहिती आहे का? आहे का कोणाला तरी मेटांबद्दल माहिती? का नाही? तुम्ही कधी पाहण्याचा विचार केला नाही? कुणी कधी तुम्हाला स्वतःहून दाखवून देण्याचा विचार केला नाही? आपल्या गडापेक्षा लहान आहे. मग आपल्या गडापेक्षा लहान असताना औरंगजेबाने स्वतःची सगळी दौलत त्या ठिकाणी ठेवायची हिंमत का केली? त्याचं कारण होतं, गडाच्या गोलवेढ्यावर पाण्यामध्ये मगरी होत्या. मगरीला 2-2, 3-3 दिवस खायला दिलं जात नव्हतं. मग त्या पाण्यामध्ये चुकून जर एखादी व्यक्ती उतरली ती तो जगू शकत नव्हता. ही त्यांची पहिली तटबंदी झाली. मग त्यांची दुसरी तटबंदी कुठे आहे? ज्यांनी दौलताबाद पाहिलाय त्यांना समजलं असेल. त्यांची दुसरी तटबंदी, इथं किल्ला आहे तर 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर इतक्या अंतरावर त्यांची तटबंदी आहे. मग आपण जर हिशोब केला, एका पुढे एक मावळा थांबला तर 2 किलोमीटर मध्ये किती मावळे बसतील? सगळ्यांनी हिशोब केला तर आपण हिशोब करू शकतो. पण आता तुम्ही हा विचार करा, त्याच 2 किलोमीटरच्या तटबंदीचा पूर्ण गोल वेढ्यावरती घेरा आहे आणि या घेऱ्यामध्ये किती सैन्य बसतं? या हिशोबाला जर आपण सगळे बसलो तर तो हिशोब आपल्याला जुळणार नाही. आपण एक अंदाज लावला, 50,000 सैन्य बसते. गडावर हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर न समोर 25,000 सैन्य युद्ध करते. 25,000 सैन्य युद्ध करत असताना मागे असणारं 25,000 सैन्यानं जर त्या औरंगजेबाची मुठमुठ भरून दौलत हातामध्ये घेतली, हातामध्ये घेऊन जर ते सुखरूप तिला पोहोचवण्यासाठी निघाले, तर समोरचं लढणारा 25,000 मरेपर्यंत मागे असणारं 25,000 त्याची दौलत सुखरूप पोहोचवू शकतं. इतका वेळ आहे, इतकी त्यांच्याकडे संख्या आहे, त्या गडाच्या गोलवेड्यावर इतकी मोठी ताकद आहे. आता त्यांनी ती तटबंदी बांधली. बांधण्याचं कारण काय? किल्ला आहे, किल्ल्या शेजारी पूर्ण मोकळं मैदान आहे. आता तुम्ही विचार करा, त्यांच्यासारखी तटबंदी आपण तयार करायची म्हटलं तर आपल्या डोंगरदऱ्यामध्ये हे शक्य आहे का? आपल्या मावळे त्या ठिकाणी उभे राहू शकतात का? आपण तशी भिंत आपल्या डोंगरात बांधू शकतो का? आपल्यासाठी शक्य नाही. मग यांनी काय केलं? असे डोंगर निवडले. आता डोंगर कसा निवडला? तुम्ही मागे जा, तानाजी कडा पहा, कड्यावरनं खाली लक्ष द्या. तुम्ही लक्ष दिल्यानंतर ना तुम्हाला समोर 4-5 डोंगर दिसतील, एक 6वा डोंगर दिसेल. त्या डोंगराच्या अलीकडे पलीकडे तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे अलीकडे दिसते, पलीकडच्या बाजूला दिसणार नाही. बाकीचे डोंगर तुम्ही अलीकडे पलीकडे बघू शकता. मग तो जो डोंगर आहे ना, या डोंगराच्या पलीकडे दिसत नाही. तो डोंगर खालून निघालाय, सरळ येऊन कल्याण दरवाजाला चिटकलाय. कल्याण दरवाजाला तो डोंगर चिटकलेला असताना जर तुम्ही मागे पहारेकरी म्हणून उभे आहात आणि एखादा किल्लेदार येऊन म्हणतो तुम्ही इथं पहारा देत असताना कल्याण दरवाजावर युद्धासाठी 1000-1500 सैन्य पोहोचलं कसं? त्याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? नाही. का नाहीये? कारण की ते सैन्य तुमच्या नजरेत आलं नाही. ते सैन्य त्या डोंगराचा आधार घेऊन पलीकडच्या बाजूने कल्याण दरवाजापर्यंत पोहोचले. मग आपण गडावरती इतकी तटबंदी, इतका 1800 सैन्य ठेवून काय उपयोग होणार जर सैन्य कल्याण दरवाजा तोडून आतमध्ये आलं तर? मग यांनी काय केलं? गडाचे उतरणारे जे असे मोठे मोठे डोंगर होते, या अर्ध्या डोंगरावर घरं बांधली की मी इथून 1 किलोमीटर बघू शकतो. तिथे एक मध्ये आडवा डोंगर येतोय, मला इथून पण नाही दिसत, गडावरतून पण खाली दिसत नाही. मग यांनी काय केलं? असे उतरणारे जे डोंगर आहेत या डोंगरावर घरं बांधली. आपल्या गडावरती गोल वेढ्यावर 8 मेटा आहेत. किती मेटे? 8 मेटा आहेत. आपली नजर जाते अशी 8 मेट तयार केली. गोल वेढ्यावरती घेरा तयार केला. नजर हीच तटबंदी चालू केली. समजलं? आपल्या गडाची दुसरी तटबंदी कुठं आहे? प्रत्येक गडाला, स्वराज्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक गडाला ह्या तटबंद्या चालू केल्या. तटबंदी बांधण्याचं कारण काय होतं? तोफ मारा करू शकते. काय करू शकते? मारा करू शकते. तोफ 200 फूट 300 फूट लांब मारू शकते. आता तुमचं सैन्य जर त्या ठिकाणी भिंती खाली पोहोचलं तर तुम्ही विचार करा, तोफ तुम्ही खाली तोंड केला आणि तुम्हाला पेटवायची गरज नाही, तो गोळा स्वतःहून जाऊन खाली पडेल. खाली तोफीने तुम्ही किती सैन्य मारू शकता? सैन्याने एकदा दरवाजा तोडला की मग गडावरती त्यांना अडवू शकत नाही. युद्ध होणं हे नक्की. मग यांनी त्यासाठी या तटबंद्या उभ्या केल्या. मग आता ह्या तटबंदीवरती राहणारी माणसं ही खूप आधीच्या काळापासून त्या तटबंद्या होत्या. ती मेट होती. त्या मेटावर कोळी समाज राहत असल्यामुळे त्याला कोळीवाडा म्हटलं गेलं. तुम्हाला सांगतो, तो जो कोळीवाडा आहे त्या कोळी का बांधलं होतं, कशासाठी? जो पहारा इथलं देता येत नाही
तो पहारा तिथनं दिला. आपलं दुसरं त्या ठिकाणी तटबंदी उभारली, चौकीदार उभे केले आणि तिथं मग आपल्या त्या ठिकाणी मेटाचं नाव कोळीवाडा ठेवण्यात आलं. तुम्हाला सांगतो आता राहिलाय प्रश्न काय मग आपला, मेटावर कोळ्यांचे तुकडे केले, माना उडवल्या तरी गडाबद्दल आपल्याला माहिती मिळणार होती, बरोबर आहे की नाही. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. ही माणसं जरी आपली असती, आता आत्ताचा विचार करा, आता आपल्याकडे शेतामध्ये 2 वावर आहेत, बरोबर की नाही. 2 वावरांच्या मध्ये आपला सक्का भावाचं पलीकडे वावर असलं तरी आपण काय करतो, मध्ये बांध उभा करतो की हे माझं ते तुझं. जर आत्ताच्या काळामध्ये असा किल्ला जर कोणाला द्यायचं म्हटलं तर आपण कसं देणार. ही गडाची तटबंदी आहे, गडाची तटबंदी इथं संपते, इथून इकडे तुम्ही यायचं नाही. आता तुम्हाला सांगतो गडावरती खूप अशी झाडं आहेत, आंब्याचं आहे, तुम्ही पाहिलं जांभळाचं आहे, तुम्ही त्या ठिकाणी चिंचेची झाडं पाहू शकता, पण त्याला फळ येत नाही. आता प्रत्येक वातावरणामध्ये एखाद्या झाडाला फळ तर येतच, पण गडावरती असणाऱ्या कोणत्याही झाडाला फळ येत नाही. त्याचं कारण काय की गडावरचं वातावरण कधी बदलतं, कधी धुकं येतं, कधी काय होतं. मग आता जर आपण उदयभानाला म्हटलं हा किल्ला तुला दिलाय, भिंतीच्या इकडं तू यायचं नाही, तो गडावर काय पिकवून खाऊ शकतो, काहीच नाही. मग त्या काळामध्ये कसं होतं, किल्ले जर शत्रूला दिले किंवा कोणाच्या हाती गेले तर गडाच्या गोलवेड्यावरची 10-12 गावं, 15-20 गावं ही गोलवेड्याच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या वाड्या होत्या ना, त्या शत्रूला दिल्या जायच्या. मग शत्रू त्यांचं संरक्षण करायचा आणि त्यांच्याकडून जे काही पीक होईल ते गडावर खायला प्यायला अन्न असायचं. समजलं तुम्हाला. पण त्या काळामध्ये ही मेट शत्रूच्या हाती गेली, ती माणसं आपली होती, तिथे त्यांचा पूर्ण संसार असायचा. पण उदयभानाने काय केलंय, गडावर असणारा 1800 सैन्य आपल्याशी गद्दारी करणार नाही, पण जे गडाच्या गोल वेढ्यावरती तटबंदीला असणार 50-60 50-60 100 असे जे सैन्य बसवलेत ना, हे सैन्य आपल्याशी कधीही गद्दारी करू शकतात, खालच्या खाली राजगडला जाऊ शकतात, त्यांना अडवणारं कोणीही नाही. मग त्याने काय केलंय, जसं कमल कुमारी, देवल देवी, पद्मशिला या मुलींना गडावर बंदी ठेवले, तसंच त्या मेटावर असणाऱ्या कोळीवाड्यावर असणाऱ्या लोकांच्या मुलाबाळांना, आया बहिणींना गडावर नजर कैदेमध्ये ठेवले. आता उदाहरणार्थ समजून घ्या, तानाजीराव मालुसरेंना गडाची माहिती मिळाली. गडाची माहिती मिळाल्यानंतर ना मालुसरेंनी गडावर हल्ला केला, उदयभानाचा 1000 सैन्य मारलं. मालुसरे युद्धामध्ये हारले. हारल्याच्या नंतर मालुसरेंचं गाव कोणतं आहे, उमरट. गडाच्या खाली उतरले, स्वराज्यात अडवणारं कोणी आहे का, कोणी नाही. मालुसरे गावी जाऊ शकतात. तुम्ही विचार करा, ज्या वेळेस उदयभानाला, आता जसे मालुसरे गावी जाऊ शकतात, कोळीवाड्यावरची लोक आपला स्वतःचा घरदार, संसार, जागा, जमीन व जन्मस्थान या गोष्टी सोडून मालुसरेंच्या मागे जाऊ शकत नाही, आपल्या आया बहिणींना गडावर ठेवून जाऊ शकत नाही. आणि ज्या वेळेस उदयभानाला समजेल या कोळ्यांनी आपल्याशी गद्दारी केली, गद्दारी केल्यामुळे आपलं 1000 सैन्य मारलं गेलं, जिथं उदयभानाचं 1000 सैन्य मारलं गेलेलं आहे तो त्या ठिकाणी कोळीवाड्यावर एकालाही जिवंत ठेवणार नाही. गडावर जे नजर कैदेमध्ये आहे त्यांना सुद्धा तो जिवंत ठेवणार नाही. मग त्यांना आपल्यापेक्षा जास्त भीती कोणाची आहे, उदयभानाची. आपल्याला गडाची माहिती मिळणार नव्हती, सगळं सैन्य शांत झालं, गडाची माहिती मिळणार नाही तर शांत बसलेलं सैन्य, पर्याय संपलेले असताना मालुसरेंचा बारका भाऊ होता सूर्याजी. सूर्याजी काय म्हणतो, दादा 2 कडव्यांचा वेळ दे, 2च कडव्यांमध्ये मी कोळ्यांना फितूर करून दाखवतो. आता ज्यांना त्यांच्या माना उडवल्या, ज्यांचे तुकडे केले, तरी त्यांना काही फरक पडणार नाही. जी लोक गडाबद्दल एक शब्द सांगणार नाहीत त्या ठिकाणी त्याच लोकांना सूर्याजी 2 शब्द बोलून कसं फितूर करू शकतो. खूप महत्वाची गोष्ट होती. काय झाले माहितीये का, मग मालुसरे म्हणतात, सूर्याजी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, या ठिकाणी जर आपल्याकडून काही चुकी झाली तर आपल्याला इथून माघारी फिरावं लागेल, आणि जर इथनं माघारी फिरलो तर जिजामातेंसमोर उत्तर द्यायला मी तुला उभं करेल. मग त्या ठिकाणी काय म्हणतो सूर्याजी, मी उत्तर द्यायला तयार आहे, पण इथून मागे जिजामातेंपर्यंत जाण्या इतकी, राजगडापर्यंत जाण्या इतकी वेळ आपल्यावर मी येऊ देणार नाही. मग हा विश्वास देतो. मालुसरे त्या ठिकाणी काय करतात, घ्या मग तुमच्या मनाप्रमाणे होऊ द्या, घ्या जागरण गोंधळाचा वेश. गोंधळी माहिती आहेत ना, गोंधळाचा वेश घेतला
जागरण गोंधळ करण्यात आला आणि गोंधळामध्ये कोळ्यांना फितूर केलं. आता कोळी फितूर होणार नव्हते माहित आहे ना, मग यांना फितूर करण्यासाठी 2-2.5 तास त्या ठिकाणी घालवले. गोंधळामध्ये कोळ्यांना फितूर केलं. हा जो भाग आहे हा थोडासा पोवाड्यामध्ये आहे. आता 5 मिनिटाची माहिती राहिली आहे. 5 मिनिटाच्या माहितीनंतर जो पोवाडा आहे हा पोवाडा तुम्ही लक्ष देऊन ऐका. तर तुम्हाला सांगतो, त्या कोळ्यांना फितूर केलं. आपल्याला एका कड्याची माहिती मिळाली. त्या कड्याचं नाव आहे द्रोणागिरी. आता द्रोणागिरी कड्याची माहिती मिळताना आता सगळे व्यवस्थित लक्ष द्या. द्रोणागिरी कड्याची माहिती मिळतात अर्धी लोक काय सांगतात, यशवंती नावाची घोरपड होती, जी घोरपड 4थीच्या पुस्तकात वाचली आहे. अर्धी लोक काय सांगतात, यशवंता घोरपडे नावाचा मावळा होता. का होता? आमचं घोरपडे आडनाव आहे. आमची माणसं त्या काळामध्ये कळा चढायला महाराजांना घोरपडी सारखं मदत करायची, म्हणून आमचं घोरपडे आडनाव. त्यांचा घोरपडे नावाचा यशवंता घोरपडे नावाचा मावळा यांनी पाळलेली यशवंती नावाची घोरपड. बखरींमध्ये असणारी चित्रगुप्त नावाची बखर आहे, शेंडगावकर नावाची बखर आहे. दोनही बखरींमध्ये काय उल्लेख आहे, तान्हा मालुसरेनं द्रोणागिरीचा कडा सर्व मावळ्यांना सोबत घेऊन तो कडा वानराप्रमाणे सर केला. गडावर हल्ला चढवला गेला. जसं वानर चढू शकतं तसं सगळ्या मावळ्यांनी एका मिरीला साथ दिली आणि तो कडा सर केलेला आहे. तिथे वानर नव्हतं, यशवंती नावाची घोरपड नव्हती, यशवंता घोरपडे नावाचा मावळा नव्हता. आता जी मागे उभी आहेत ज्यांचं लक्ष नाही, त्यांनी ऐकलं तिथं शाहीर होते, बखरींमधला इतिहास सांगत होते, त्याच्यामध्ये वानर होतं. मग आता त्या वानरावरती त्यांनी विश्वास ठेवला. विश्वास ठेवल्याच्या नंतर अजून 4 लोकांना सांगितलं. 4 लोकांनी अजून पुढे सांगितल्यानंतर ही गोष्ट कशी पसरली, शब्दामधून पसरलेल्या गोष्टीला दंतकथा असे म्हणतात. तर तुम्ही समोरचा ताम्रपत्र वाचा. समोरच्या ताम्रपत्रावर ज्या 2 दंतकथा आहेत घोरपडेंच्या, त्यानंतर खाली खरी हकीकत दिलेली आहे, जी बखरीमध्ये उल्लेख आहेत, बखरींची नावं आहेत, तुम्ही समोर जाऊन पाहू शकता. मालुसरेंनी कडा सर केला. गडावर येतात त्यांना समोर दिसतात मुलींची नाचगाणी. स्वराज्यातला एकही मावळा असा नव्हता जो मुलींच्या वर होणारे अत्याचार हे सहन करू शकेल. त्या ठिकाणी मालुसरेंनी मुलींवरती होणारे अत्याचार पाहिले. म्यानातली तलवार बाहेर निघाली. म्यानातून बाहेर निघालेली तलवार रक्त लागल्याशिवाय आतमध्ये ठेवत नव्हते. मागे पाहिलेलं असताना काय दिसते, मोजके 10-15 सैन्य आणि मुलींवर अत्याचार चालू असताना खालून मग सैन्यावर चढून येईन नंतर मारू या विचारातले मालुसरे नव्हते. जितक्या आहेत तितक्यांना घेतलं. मुलींची नाचगाणी पाहणार 350 पठाण मालुसरेंनी त्या ठिकाणी कापलं. नशेमध्ये गुंग असणार 350 पठाण मारतात. वर उदयभानाचा महाल होता. बाल्य किल्ल्यावरती महाल असताना महालामध्ये उदयभान राठोड हा झोपलेला होता. झोपेमध्ये असणारा उदयभानाला समजलं तानाजी मालुसरे नावाचा सुभेदार गडावर पोहोचला. तो आजपर्यंत एकही युद्ध हारलेला नाही. तो या गडावर युद्धासाठी पोहोचलाय. तो उदयभानाला पळायचं असतं, उदयभान आधीच पळाला असता. पण उदयभानाच्या अंगामध्ये जिद्द कशी होती, समोरच्यानं 2 वार केले, आपण त्याच्यावर एकच वार करायचा. अख्ख्या आयुष्यामध्ये त्यांनी आपल्यावर 3रा वार केला नाही पाहिजे. या जिद्दवरती उदयभान हा झोपेमधनं उठला. आता त्याची ताकद ओळखा, स्वतःच्या शरीराने ताकद ओळखा त्याची. त्याला उगच हत्तीची ताकद होती असं म्हटलं जात नाही. उदयभान झोपेतून उठला, डोळे चोळत पळत सुटला. डोळे चोळत पळणारा उदयभान राठोड हा तानाजी मालुसरेंच्या अंगावर पळत सुटला आणि तिथे पोहोचताच त्याने पहिला जबरदस्त असा वार जो केला, तो वार मालुसरेंनी ढालीवर घेतला आणि एका वारामध्ये तानाजी मालुसरेंच्या ढालीचे 2 तुकडे झाले आणि ती ढाल खाली कोसळली. तुम्ही किती युद्धामध्ये ऐकले, पहिल्या वारात ढाल उडवली. 100 युद्ध होतात, त्यामध्ये 2-3 युद्धामध्ये असे जबरदस्त वार काही लोकांच्या ढालीवर व्हायचे. त्यामध्ये एक आपल्या या युद्धामध्ये आहे, तानाजी मालुसरेंच्या ढालीचे 2 तुकडे झाले. तुम्ही विचार करा, तो झोपेमध्ये असताना सुद्धा त्याने ढालीचे 2 तुकडे केले. म्हणून त्याला पहिल्यापासून म्हटलं जायचं की याच्या अंगामध्ये हत्तीची ताकद आहे. धर्म बदलून कोणालाही किल्ले दिले जात नव्हते. उदयभानाला दिला गेला कारण की त्याच्या अंगामध्ये ती ताकद होती. किल्ला सांभाळण्या का उदयभान राठोड स्वतः सोबत ताकद घेऊन फिरत होता. त्याला वाटलं मालुसरे तलवार सुद्धा फेकतील, आपल्याला शरण येतील. मालुसरे त्यातले नव्हते. आता लोक काय म्हणतात की
ढाल तुटल्यावर शेला गुंडाळला आणि ढाल बनवली. काय म्हणतात? ढाल बनवली. पण तुम्हाला खरी गोष्ट माहिती आहे का शेला कशासाठी कमरेला असायचा? तलवार असते ना आपली, तलवार काही वेळेस काय व्हायचं, अशी जर तिरकी झाली, वाकडा तिकडा वार लागला तर तलवार तुटली जायची. मग तलवार तुटल्यानंतर ना तुम्ही प्रत्येक मावळ्याच्या कमरेला पहा शेला आहे, शेल्यामध्ये एक छोटस खंजीर एक लावून ठेवलंय की बाबा तलवार तुटल्यानंतर ना आपण पटकन ते घेऊ शकतो, हल्ला करू शकतो. दुसरी गोष्ट, शेला कमरेला का असायचा? युद्ध होतं, कधी वार झाला, कापलं फाटलं तुटलं की वेळेला आपण काय शोधणार आहे, कुठून औषध आणणार आहे? आता आपल्याकडे दवाखाने आहेत, युद्धामध्ये दवाखाना किंवा मेडिकल टीम सोबत नसायची. मग यांनी काय केलेलं आहे, प्रत्येक मावळ्याच्या कमरेला शेला, कापलं फाटलं तुटलं की शेला काढायचा, गुंडाळायचा, रक्त थांबवायचं जोपर्यंत थांबवता येईल. तुम्हाला सांगतो तोच शेला मालुसरेंनी काढला. ढाल तुटली म्हणल्यावर हाताला जो मारा लागला, जे रक्त येऊ लागलं होतं ते रक्त मालुसरेंनी थांबवलं. रक्त थांबवलेलं असताना उदयभानाचे जे जबरदस्त वार होते, हे वार तर तानाजी मालुसरेंना अडवावेच लागणार होते. कारण जर असा हात करून वार अडवत नाही तर तो वार मानेवर लागू शकत होता. मानेवर लागणारा वार हा एका मिनिटामध्ये जीव घेऊ शकत होता. मग हात पुढे करू लागले. हात पुढे करू लागलेले असताना उदयभानाचा जबरदस्त असा एक वार मालुसरेंच्या हातावर आला. हातही मागच्या बाजूला तुटला गेला. हात तुटल्यानंतर ना आपला वीर योद्धा थांबला नाही. एका हाताला लढत लढत मालुसरे या ठिकाणी येऊन धारातीर्थ कोसळले. धारातीर्थ कोसळलेले असताना आपल्या मावळ्यांनी पाहिलं, आपले मावळे घाबरले. आपले मावळे ज्या दोरानं वर आले त्याच दोरानं उतरून पळू लागले. उदयभानानं काय केलं, तानाजी मालुसरे धारातीर्थ कोसळत असताना मालुसरेंनी तलवार उदयभानाच्या अंगावर फेकली. उदयभानाच्या डोळ्याला लागली. डोळा उदयभानाचा पूर्णपणे उडाला. डोळा उडाल्यानंतर ना तुम्हाला सांगतो उदयभान रागात होता. रागाच्या भरात त्यानं अपमान केला. मालुसरेंच्या छातीमध्ये लात मारली. तिने बुरुजाच्या भागामध्ये चालू होतं. या तटबंदीवरचं सगळं सैन्य तिकडे मागं कोपऱ्यामध्ये गेल्यामुळे इकडे एकही मावळा नव्हता. उदयभानानं काय केलं, सगळ्यांची नजर चुकवली. उदयभान कल्याण दरवाजाकडे पळू लागला. उदयभान पळतोय पळतोय, पळता पळता दरवाजा दिसला. दरवाजा उघडायचा, पळून जायचा त्याच्या मनामध्ये विचार आला. त्यावेळेस त्याला एक आवाज आला. आवाज देण्याकरिता कल्याण दरवाजावर होता का कोणी? सगळं सैन्य आहे हे पश्चिम भागामध्ये लढत होतं. पश्चिम भागामध्ये लढत असताना तुम्हाला सांगतो कल्याण दरवाजावर उदयभानाला आवाज आला. आवाज काय होता? अरे उदयभाना, अरे हिजड्याची अवलाद तुझी, माझा मुलगा रक्ताच्या थरोळ्यात पडून मेला, तू छातीत लात मारून पळून निघाला. अरे असं हिम्मत, 80 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत चाल खेळ. उदयभान चाल खेळू लाग चालू केलं. तुम्ही सगळे विचार करताय शेलार मामांना कसं माहित होतं उदयभान तिकडे येणार आहे? तुम्ही अजून एक विचार करताय, शेलार मामा एकटेच कल्याण दरवाजावर काय करत होते? तर हा गनिमी कावा होता. शेलार मामांना मुळात हे माहित नव्हतं उदयभान येणार आहे. शेलार मामा उदयभानासाठी थांबलेले नव्हते आणि शेलार मामा सुद्धा कल्याण दरवाजावर एकटे नव्हते. तुम्ही लक्ष द्या, आता तुम्हाला गनिमी कावा पूर्णपणे व्यवस्थित सांगतो. आता मालुसरे ज्या ठिकाणी चढले त्या कड्यावर तुम्ही जा. त्रिकोणी कडा आहे, कोपरा आहे. त्रिकोणी कोपऱ्यामध्ये मालुसरे 500 जण घेऊन चढले असते. 500 जण घेऊन आल्यानंतर न समोरनं 1800 अंगावर आले. 1800 आपल्याला झेपले असते का समोरासमोर? 1800 झेपत नाही. मग आपण काय होणार आहे, अडचणीमध्ये आपण थोडं थोडं मागे सरकत सरकत एका कोपऱ्यामध्ये अडकले जाणार. कोपऱ्यामध्ये अडकल्यानंतर न तुम्ही अशी तलवार चालवून तर समोरच्याची ढाल तोडू शकत नाही. मग ढाल कशी तोडली जाते? जितकी तलवार मागे जाणार तितका जबरदस्त वार आपण समोर करणार. मग आता आपण जर एका कोपऱ्यामध्ये अडकल्यानंतर अशी गर्दी झाली आणि आपण जर तलवार उचलली, समोरच्याला लागण्याआधी कोणाला लागणार? आपल्या सैन्याला. मग त्या कोपऱ्यामध्ये आपण स्वतः अडकण्यापेक्षा आपण शत्रूला अडकवलं तर कसं? माशाला जसं आपण चारा टाकतो, एका कोपऱ्यात अडकवतो, मग मागून जे जाळं येतं त्यातून इतका लहान असणारा मासा सुद्धा जाऊ शकत नाही. मग तसं त्यांनी गनिमी कावा केला. त्या कोपऱ्यात अडकण्यापेक्षा माशाला जसं चारा टाकला जातो तसं मालुसरे 200 घेऊन गडावर आले. तिकडून आपलं सैन्य, इकडूनही आपलं सैन्य आणि उदयभानाचं सैन्य ज्यावेळेस मध्ये अडकणार, युद्धासाठी त्यांना जागा उरणार नाही, अडचण तयार होणार आणि त्या सैन्य आपण त्या ठिकाणी मारणार. हा वेढा कुणासाठी होता? वेढा उदयभानासाठी नव्हता. वेढा उदयभानाच्या
सैन्यासाठी होता, पण त्या वेढ्यामध्ये सैन्य सापडण्या अगोदर सापडला उदयभान राठोड. उदयभानाला ठार मारला. गनिमी कावा समजला तुम्हाला कसा केला होता त्यांनी? समजलं का व्यवस्थित? इकडून शेलार मामा हे किती जण घेऊन आले होते. आता ही गोष्ट ऐका, इथं थोडस गणित चुकतं. गणित कोणाचं चुकणार आहे? आता आले त्यांचं नाही. गणित कोणाचं चुकणार आहे? जे पहिल्यापासून ऐकतात त्यांचं. ते म्हणजे कसं, शेलार मामा, सूर्याजी आणि यांच्या सोबत 360 इतकं सैन्य होतं आणि मालुसरे जे सैन्य घेऊन आले, मालुसऱ्यांसोबत 200 सैन्य त्या ठिकाणी होतं. मालुसऱ्यांनी किती आणलेलं? 500. हे किती होतं? ते 560. युद्धामध्ये एकही मावळा बाहेरचा घेतला जात नव्हता. व 500 जण कोण होते, कुठून आले? आता याचं उत्तर, याचा प्रश्न जसा तुम्हाला पडला तसं याचं उत्तर पण तुमच्याकडेच आहे. हे 60 जण कोण होते? जे काम तलवारीच्या धारीने होणार नव्हतं तेच काम सूर्याजीनं जिभेच्या धारीने करून दाखवलं. जे कोळी गडाबद्दल एकही शब्द सांगणार नव्हते त्याच कोळ्यांना असं कापलं, असं त्यांना मीठ चोळलं, असं त्यांना झोंबलं की ते गडाबद्दल माहिती द्यायची तर सोडाच. मदतीचा हात त्यांनी पुढे केला. मदतीचा हात पुढे केलेला असताना कल्याण दरवाजा उघडून गडावरती येण्या इतका रस्ता दाखवला. युद्धामध्ये ते आपल्या सामील झाले. हे होता सूर्याजीचे शब्द. सूर्याजीच्या शब्दावर कोळ्यांना फितूर केलं. शेलार मामा सूर्याजी कल्याण दरवाजानं वर आले. वर आल्यानंतर ना मालुसरे दिसत नाही तर सूर्याजीनं शोधकाम चालू केलं. तिथे येऊन पाहिलं, अरे दादा, दादा उठ, दादा मावळे पळू लागलेत. दादा बोले ना, दादा जागेवर आले ना. सूर्याजीला समजलं सक्का भाऊ सोडून गेला. सूर्याजीनं कसलाही विचार न करता कमरेची तलवार काढली, परतीच्या दोराकडे धाव घेतली. परतीला लागलेलं सैन्य सूर्याजीनं दोर कापला. बाकीच्या मावळ्यांना काय म्हणतो, अरे असे भागुबाई सारखे पळताय कुठे? आपला बाप इथं रक्ताच्या थव्यामध्ये पडून मेला आणि तुम्ही भागुबाई सारखे पळून निघाला. गडाच्या कड्यावरनं उड्या फेकून मरण्यापेक्षा लढून मारा किंवा बांगड्या साड्या घाला. गडाच्या कड्यावरनं उड्या फेकून मारा. मी परतीचे दोर हे केव्हाच कापून टाकले. मावळ्यांना राग आला. मांजरासारखं पळणारा मावळा शत्रूच्या अंगावर सिंहासारखं फिरलं. शत्रू सैन्याला समजलं आपल्यासोबत घात झाला. उदयभानाला ठार मारल्याची खबर नव्हती. का नव्हती? कारण तो नजर चुकवून तिकडे गेला होता. उदयभानाला ठार मारण्याची खबर कळताच गडकोंढाणा आपल्या हाती आला. मांजरासारखं पळणारा मावळ शत्रूच्या अंगावर का फिरलं? सूर्याजीचा जो आता पोवाडा सांगणार आहे ना, पोवाड्यातले कसे शब्द आहेत मार्मिक हे ऐका. इथल्या एका शब्दावरनं तुम्ही ओळखू शकता. काय म्हटला? भागुबाई सारखे पळताय. भागुबाई सारखे पळताय म्हणजे भागू म्हणजे पळणे, बाई म्हणजे तुम्ही बाई सारखे पळताय. एकाला जर असं त्या सैन्यांमधनं साईटला आणला, त्याला जर सांगितलं की का बाबा तू भागुबाई सारखा पळतोय, एकट्याला जरी सांगितलं तरी पळणारे किती होते त्या ठिकाणी? 200. सगळी पुरुष लोक. एकाला बोलला तर राग 200 लोकांना. अशी सूर्याजीची मार्मिक भाषा होती. त्या मार्मिक भाषेमुळे त्यांनी कोळ्यांना फितूर केलेलं. शत्रू सैन्य शरण आलं. बाल्य किल्ल्यावर शत्रूचा हिरवा ध्वज खाली झाला, भगवा ध्वज फडकला. 3 वेळा तोफेचा इशारा राजगडावर प्राप्त झाला. जिजामाता म्हणते, अरे बघ शुभा, अरे बघ शुभा, माझ्या तान्यानं गडकोंढाणा विजय केला. अरे बघ शुभा, गडकोंढाणा हा स्वराज्यात आला. महाराजांचा आनंद त्यापेक्षा वेगळा होता. महाराजांचे आनंदाश्रू खाली कोसळू लागले होते. आता सगळ्यांनी लक्ष देऊन शांतपणे ऐका. तुम्हाला सांगतो, महाराजांचे आनंदाश्रू खाली कोसळू लागले होते. अरे कधी जातोय, कधी माझ्या तान्ह्याला भेटतोय, अरे कधी त्याला मिठीत घेतोय आणि कधी गडकोंढाणा जिंकल्याचा आनंद साजरा करतोय. महाराजांनी कृष्णाघोडीला खोगीर घातली, टाच मारली. महाराजांच्या आनंदाश्रू खाली कोसळू लागलेले असताना महाराज कल्याण दरवाजाच्या पायथ्याशी आले. एकही मावळा स्वागतासाठी उभा नसताना महाराजांनी पहिलं पाऊल गडावर टाकलं. महाराजांना जाणवलं गडावर काहीतरी दुःखाचं सावट पसरलंय. येऊन पाहतात तर काय, सगळे मावळे गोलवेड्यावर रडत बसलेत. मावळे रडत बसलेले असताना अरे ज्या मावळ्याला मिठीत घेऊन गडकोंढाणा जिंकल्याचा आनंद साजरा करायचा असताना त्याच मावळ्याला या ठिकाणी धारा तीर्थ कोसळलेलं पाहिलं. लक्ष ज्यावेळेस महाराजांचं गेलं, महाराजांनी काय पाहिलं, अरे इंच इंच जखमा, अरे इंच इंच जखमा अंगावर झालेल्या असताना तानाजीराव मालुसरेंचे राय तुकडे या ठिकाणी पडलेले असताना
महाराज हेरडो कोसळले. मालुसरेंच्या देहा शेजारी महाराज हे मांडी घालून बसले. मांडी घालून बसणारे महाराज हे मालुसरेंना मिठीत घेतात, कमरेचा शेला काढतात आणि मालुसरेंचा रक्ताने माखलेला तो पूर्णपणे चेहरा पुसतात. काय म्हणतात, अरे मावल्यांनो, असे रडत काय बसला? माझा ताना या स्वराज्याला सोडून गेला. स्वराज्यात गड आला पण माझा सिंह गेला, गड आला पण माझा सिंह गेला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुण प्रारंभे. डपावरी छाप थाप तुंतुण्याचा, डपावरी थाप तुंतुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूचे गात गुणगान जी जी जी. राज्यमाता राजगडाला, राज्यमाता राजगडाला. त्वरित सांगा कामाला, बोटाने किल्ला दाविला, कोंढाणा किल्ला दाविला. किल्ल्याच्या पराक्रमाला, किल्ल्याची माहिती घेण्याला तान्हाजी वीर गरजला. येऊन भिडले कोळीवाड्याला, कोळीवाड्याला जिराहाजीजी, कोळीवाड्याला जिराहाजीजी. आता कोळीवाड्यावर पोहोचले. त्या ठिकाणी नाईक होते. नाईक काय म्हणतात, गोंधळी आल्यात गोंधळी. बरेच झालं आलं वखत आला, आईचा नवस फेडायचा आहे मला. म्हणजे काय, देवीसाठी नवस केला असेल, वेळेवर गोंधळी आलेत तर तो फेडता सुद्धा येईल. आनंद झाला कोळ्याला, बोलवून घेतलं गोंधळाला. आणि त्या गोंधळाला पाहून कोळ्यांना संशय आला. का संशय आला, वाऱ्यासारखी तलवार फिरवणारी माणसं करंगळी सारखी काठी घेऊन संबळ वाजवतात. शोभतो का संबळ हातामध्ये? कधीच नाही. काय झालेलं आहे, त्यांना गोंधळी म्हणावं ही रांगडी माणसं दिसतात, बाकी कोणी म्हणावं तर गोंधळाचा वेश आहे. विचारिलं नावा गावाला, अरे लेका कोण कुठून आला गडाला? काय म्हणतो सूर्याजी, आलंय बाबा तुळजापुरावनं इथं आंबेचा जागरण करण्याला. तुम्ही दिलीच संधी तर आम्ही घालूच गोंधळ, हा या सूर्याजीचा शब्द आहे. संधी कोणाकडून पाहिजे होती? संधी कोळ्यांकडून पाहिजे होती. गोंधळ कुठं घालायचा होता? गोंधळ गडावर घालायचा होता. मार्मिक भाषा समजली का कोळ्यांना? मार्मिक भाषा समजली नाही. जागरण गोंधळाला सुरुवात झाली. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. काही कोणी झोपेत आहेत, काही पेंगत आहेत, तर काही जागे असताना कोळ्यांची झोप उडवण्यासाठी, कोळ्यांना फितूर करण्यासाठी, गडाची माहिती मिळवण्यासाठी तुंतुन वाजवत बसणारे मालुसरे सूर्याजीला काय म्हणतात, सूर्याजी बाद झाला आता गोंधळ, अशी कानाखाली मार, आवाजच आला पाहिजे. सूर्याजीनं गोंधळ थांबवला, शब्द पलटवला आणि त्या ठिकाणी सूर्याजी काय बोलू लागला, अरे कशी झोप लागली मर्दाला, कशी झोप लागली मर्दाला. तुम्ही आया बहिणी देतो दुश्मनाला, लाजा पाहिजे मिशा बाळगायला. धरा देतो बांगड्या लुगड्याला, धरा देतो बांगड्या लुगड्याला, हिजड्यांनो निसा लुगड्याला. उदय भान आया बहिणी उचलून घेऊन गडावर गेला. तुम्ही बांगड्या साड्या घालून घरात बसला. अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, मिशा बाळगता. मग त्या ठिकाणी काय झाले, परत पहिल्यापासून सुरुवात. विचारिलं नावा गावाला, तानाजी म्हणते देहाला. किल्ल्याची माहिती घेण्याला म्हणून आम्ही आलोय कोळीवाड्याला, कोळीवाड्याला अजिराहाजीजी, कोळीवाड्याला अजिराहाजीजी. तानाजी येतात गडावर, उदय भान झाला हैरान. दोघांचा वारावर वार, तानाजींची उडविली ढाल, तानाजींचा उडविला हात. 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं, 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं उदय भानला पाडल्या धरणीला आणि पेटवून मशेली त्या बाल्य किल्ल्याला. मी शाहीर ओंकार पढेर गातो पोवाड्याला, गातो पोवाड्याला अजिराहाजी जी, गातो पोवाड्याला अजिराहाजीजी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तानाजीराव मालुसरे यांचे प्राण गेल्यानंतर त्यांनी त्या मुलींना तर वाचवलं होतं. मुलींना वाचवलेलं असताना महाराजांनी काय शब्द दिला की जसं तुम्हाला शत्रूच्या तोंडातून आम्ही वाचवलंय तसंच तुम्हाला सुखरूप राजस्थानला पोहोचवण्यात येईल. 5 वर्ष मुलींनी अत्याचार सहन केला, कधी घरच्यांचा आवाज ऐकला नाही ना, चेहरा पाहिला नाही. त्या मुली काय म्हटल्या, महाराज तुम्ही आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या, आम्ही जायला तयार आहोत. मुलींनी काय प्रश्न विचारला असेल, आत्ताची वेळ असती तर आत्ताची लोक काय म्हणतील, सुटका झाली, तुम्ही कशाला सोडताय, आम्ही आमचं जातो, कसं का होईना राजस्थान कसंही आम्ही जाऊ शकतो. तुम्हाला सांगतो, मुलींनी प्रश्न विचारला महाराजांना, महाराज आमचा दादा मुलाचं लग्न सोडून, आनंदाचा क्षण सोडून आम्हाला सोडवण्याकरिता इथे आला, स्वतःचे तुकडे होईपर्यंत लढला, त्याने आपल्या ठिकाणी प्राण सोडले. आमचा दादा आनंदाचा क्षण सोडून आला, आम्हाला सोडवण्याकरिता आला, आज तो आम्हाला या ठिकाणी सोडून गेलाय आणि त्याला इथे सोडून
आम्ही राजस्थानला कसं जायचं. त्यांनी विष पेलं, त्यांनी त्या ठिकाणी आपले प्राण सोडले, म्हणून त्यांची त्या ठिकाणी ती समाधी आहे. त्यांना जाणीव होती की यांनी आपल्यासाठी काय. आमच्या दादाला सोडून जाऊ शकत नाही, त्यांची समाधी इतिहासामध्ये नोंद राहावी म्हणून लावलेली नाहीये तिथे. महाराजांनी मूर्तीची स्थापना केली, कारण की याला जो दुःखद परिसर म्हटलं गेलं त्यामध्ये त्यांचा सुद्धा एक छोटासा वाटा होता.